एक दो महीने आगे पीछे लिया है। नमस्कार, मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मी उभा आहे घोडबंदर रोड, ज्या रोडचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। वेस्टर्न एक्सप्रेस हायवे क्रमांक 8 म्हणून या हायवेला ओळखला जातो। आपण पाहतात माझ्याच पाठीमागे गाडी दिसत आहे, ज्या गाडीचा या ठिकाणी अपघात झालेला आहे, दुर्घटना घडलेली आहे। गाडीचा मोठा अपघात झाला। अपघात होण्याचं कारण हेच आहे की या ठिकाणी जे रस्त्याचं जे काम चालू आहे, सीसी रस्त्याचं काम चालू आहे, त्यामध्ये कुठे चढ उतार ठेवण्यात आलेला आहे। त्या चढ उतारावरून ही गाडी स्लिप होऊन या ठिकाणी अपघात झालेला आहे। आपण पाहतात MMRDचं काम सुरू आहे या ठिकाणी आणि याच ठिकाणी पूर्ण धूळमय वातावरण झालेलं आहे, ज्यामुळं लोकांच्या शरीराची हानी होत आहे, त्यांना त्यांच्या शरीरावर दुष्परिणाम होत आहेत। तसेच या मीरा भाईंदर शहरामध्ये जशा पद्धतीने या ठिकाणाहून गाडी जात आहे, धूळ माती डोळ्यामध्ये जाऊन या ठिकाणी अशा पद्धतीचे ॲक्सिडेंट होत आहेत। मीरा भाईंदर महानगरपालिका व तसेच MMRDला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सूचित करतो की या होत असलेल्या ज्या दुर्घटना आहेत त्याला आळा बसवण्यासाठी MMRDने या ठिकाणी प्रयत्नशील राहावे, प्रयत्न करावे। मीरा भाईंदर महानगरपालिका सिग्नलचे शहर म्हणून ओळखले जातं, परंतु या ठिकाणी जो झरा आहे त्या ठिकाणी सिग्नलची या झऱ्यावरती जो प्रकार घडलेला आहे, या ॲक्सिडेंट झालेला आहे, या ठिकाणी वाहतूक विभागाने आपलं लक्ष या ठिकाणी वेधावं। या परिसरामध्ये हमेशा सातत्याने या ठिकाणी ॲक्सिडेंट दुर्घटना होत असतात, त्याला आळा बसण्यासाठी काश्मीरा वाहतूक विभागाने या विषयाकडे लक्ष द्यावं असे या ठिकाणी आम्ही नमूद करतो। जसं काल एक पत्रकार परिषदेमध्ये चलनचा विषय आला आणि चलनच्या विषयामध्ये जे आहे या ठिकाणी चलन जनतेकडून घेण्यासाठी या ठिकाणी एक बातमी बनवण्यात आली। त्याच धर्तीवरती या ठिकाणी असे जे दुर्घटना अपघात होतात त्याबद्दलही तुम्ही लवकरात लवकर लक्ष या सर्व विषयावर केंद्रित करावं हीच अपेक्षा। नमस्कार, जय महाराष्ट्र। बस झालं ना।